हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथं चालू आहे बघा माझा स्वयंपाकामध्ये म्हणलं आता भाजीला मस्तपैकी पनीरच करावं म्हणून मुलाने पनीर आणून दिलं होतं बघा 250 ग्राम. म्हणलं आता तर असे काप करून तेलामध्ये फ्राय करून घेतले बघा. तसेच पनीर मला आवडतात, म्हणजे मुलांना पण आणि मला पण. कांदा, टमाटर, लसूण आणि एक 5-6 काजू असे छान मी पाण्यामध्ये उकडून घेतले होते बघा. मग म्हणलं त्याची पेस्ट करावी आणि नंतरनं मग पनीरला फोडणी द्यावी म्हणून मी असं त्याच्यामध्येच कढईमध्ये कांदा वगैरे उकडून घेतला होता. दुसरी भाजी काढून घेतल्यामुळं कढई पण खूपच करपली होती. म्हणलं चला असू द्या, गरम असूपर्यंत करावं म्हणून पेस्ट छान बारीक करून घेऊन तेलामध्ये परतून घेतले बघा जिरे टाकून. मग छान एक 5 मिनटं परतून झालं मस्त. मग त्यामध्ये मला नंतरनं मसाला टाकायचा होता, कारण थोडं शिवांसाठी बिगर तिखटाचं मिठाचं असं काढायचं होतं. पण थोडीशी हळद टाकले आणि थोडासा मसाला टाकले बघा. मग म्हणलं चला आता पनीर मसाला थोडासा टाकला. नंतरनं म्हणलं आता थोडंसं ग्रेव्ही अशी शिवांशला टाकून नंतरनं मग त्याच्यामध्ये लाल तिखट आणि म्हणलं तर बघा मग हे टाकायचं होतं फ्रेश क्रीम. मस्त असं मग पनीर आपलं खाण्यासाठी तयार होतं बघा. मग थोडंसं पहिले मी तिखटच टाकून घेतलं नाही, छान मसाला शिजू दिला आणि नंतरनं मग शिवांशला काढलं आणि मग लाल तिखट त्यामध्ये टाकून घेतलं. मग थोडंसं लाल तिखट टाकले, कारण जास्त पण तिखट खाईनत मग थोडंसं तिखट टाकून घेतले आणि पनीर टाकले बघा त्याच्यामध्ये. छान शिजवलेलं की असं मस्त आपलं पनीर तयार आहे बघा. चपाती, भात, वरण, भेंडी मस्त